नमस्कार मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पाठावरचे प्रश्न असले की आपण प्रभावी उत्तर कसं लिहावं। आज आपण पाहणार आहोत कवितांवरचे प्रश्न असले की आपण प्रभावी उत्तर कसं लिहावं। चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला मुद्दा म्हणजे उत्तराची वाक्ये, जी कमीत कमी 3 वाक्ये असायला हवीत। तर यात आपल्याला काय करायचं असतं, कोणतीही कविता तुम्ही पाहाल तर त्यात छोटे छोटे ओळी असतात ज्याने ती कविता बनलेली असते आणि त्या ओळींमध्ये मोठा अर्थ असा समावलेला असतो। तर आपल्याला तो फक्त अर्थ त्या ओळीतून बाहेर काढून एका साध्या वाक्यांमध्ये मांडायचा आहे। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे अर्थ, जो 2 ते 3 वाक्यांमध्ये आपल्याला मांडायचा आहे। तर अर्थ म्हणजे काय, आपण जे उत्तराची वाक्य लिहिली त्याचा अर्थ आपल्या शब्दात इथं आपल्याला मांडायचा आहे। त्यानंतर येतो हा तिसरा मुद्दा, जो आहे तत्वज्ञानात्मक वाक्ये किंवा आपण त्याला फिलॉसॉफी म्हणू शकतो, त्यासोबतच वर्णनाचा। आणि या तिसऱ्या मुद्द्यामध्ये जे काही आपण लिहिणार आहोत ते 2 ते 3 वाक्यांमध्ये असायला हवं। तर तत्वज्ञानात्मक वाक्य किंवा फिलॉसॉफी म्हणजे काय, तर आपण एखाद्याला रागाने म्हणतो की दुसरा आपल्याला सल्ला देत असेल तर आपण त्याला रागाने म्हणतो की काय तत्वज्ञान सांगतोय किंवा काय फिलॉसॉफी सांगतोय। तर आपल्याला माहिती आहे की तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात दुसऱ्याला शहाणपणा शिकवणं। तर हेच आपल्याला ह्या अर्थ जो आपण मांडलाय तर याच्या अनुषंगानं आपल्याला अशीच एक संदेश देणारी अशीच तत्वज्ञानात्मक वाक्ये आपल्याला लिहायची असतात। आणि काही वेळा कविता या कोणत्या तरी गोष्टीच्या वर्णनाच्या असतात। तर आपण जेव्हा अर्थ लिहितो त्यानंतर आपल्याला त्याचं वर्णन सांगणारी काही 2-3 वाक्ये आपल्याला स्वतः स्वमताने लिहायची असतात। मित्रांनो, मी जी सूत्र सांगितली तुम्हाला, ज्यावरून तुम्ही चांगली प्रभावी उत्तर लिहू शकाल, तर ती मी माझ्या उत्तरांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष आहेत, जे मी तुमच्यासोबत शेअर करते। कारण मला असं वाटतं की या निष्कर्षांचा किंवा या पद्धतीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा आणि सगळे त्यांच्या वर्गात टॉपला यावे। तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक करा, सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।